नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ प्रज्ञा विक्रांत खडपेकर, रानभाज्या महोत्सवामध्ये एक पार्टिसिपेंट आहे। आज मी तुम्हाला अळूच्या पानांची गोळा भाजी कशी करायची हे सांगणार आहे। अळूच्या पानाला, ह्या पानाला तेर किंवा तेरी असं देखील म्हणण्यात येतं। हे जी अळूची जी पानं आहेत ही कुठेही बाजूला रस्त्याच्या वगैरे उगवतात, पण ती सगळी चांगली असतात। फक्त तुम्हाला ते निवडण्याचं, कसं निवडायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे। जास्त लाल दैठा असणारी जी अळूची पानं आहेत ती घेऊ नयेत। ती घेतली तर ती जास्त खाजरी असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला मग जास्त चिंच गूळ वगैरे वापरावं लागतं। तर आजच्या ह्या गोळा भाजीमध्ये काय काय आपण साहित्य वापरणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते। हा आहे हिरवा मिरची आणि आल्याचा ठेचा, हे ओलं खोबरं आहे, हे 2 मोठे चमचे बेसन पीठ आहे, 2 चमचे गूळ आहे, भिजवलेली चिंच आहे। चिंच आहे पानांच्या खाजरेपणावर अवलंबून असते। त्याचप्रमाणे भिजवलेले काजू आणि दाणे आहेत। काजू आणि दाणे वापरणं हे ऑप्शनल आहे, पण हे वापरल्यास आपली भाजी अधिक रुचकर होते। मैत्रिणींनो, रानभाज्या या आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात। खरं तर अलीकडे कोणी त्या खात नाही, परंतु त्या खाणं फार गरजेचं आहे। कारण अळू हे अत्यंत गुणकारी आहे। त्या अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, त्याचप्रमाणे मॅंगनीज, आयर्न आहेच। त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, फायबर असतं। ह्याच्या अतिशय कॅलरीज कमी असल्यामुळे तुम्ही याचं वजन कमी करण्यासाठी वापर करू शकता आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तदाब तुमचा कमी राहतो किंवा मेंटेन राहतो। त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी असल्या कारणाने तुमची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्याचे आरोग्य देखील सुधारते। ह्या सगळे गुण ह्या भाजीमध्ये आहेत आणि ही भाजी आपल्याला अत्यंत सोप्या रीतीने म्हणण्यापेक्षा अगदी इझिली अवेलेबल सगळीकडे असते। तर आपण ह्याचा आपल्या आहारात नक्की वापर करावा, जेणेकरून आपल्याला ह्याचे जे आयुर्वेदिक फायदे आहेत ते अनुभवायला मिळतील। आता आपण ह्या भाजीसाठी 2 चमचे तेल आहे ते घेणार आहोत। तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता। त्याच्यामध्ये मी तेल घेते। अत्यंत सोपी भाजी आहे। तेल किंवा तिखट ह्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार बदलू शकता। तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण अगदी बेसिक गोष्टी घालणार आहोत, कुठल्याही फॅन्सी गोष्टी आपण ह्याच्यात घालणार नाही आहोत। तेल झाल्यानंतर मी ही राई टाकत आहे। मोहरी तडतडलेली आहे। आता त्याच्यावरती आपण टाकणार आहोत 1 ते 1.5 चमचा हा हिरवी मिरची आणि आल्याचा जो ठेचा आपण करून घेतलाय तो टाकणार आहोत। तो साधारण परतून झाला की याच्यावरती ही जी उकडलेली भाजी आहे, ही अळूची पानं उभी चिरून मी उकळून घेतलेत। ही नाही उकडली तरी चालतात, पण काही वेळेला जर का ते खूप खाजरं असेल तर घशाची जळजळ होऊ शकते, म्हणून ती आपण उकडून घेतलेली बरी। उभी चिरून ती उकडून घेतलेली आहे। आता ही मी भाजी फोडणीला टाकलेली आहे। त्याला मस्त हलवून मिरचीचा ठेचा आणि अळूची भाजी एकत्र होईल तोपर्यंत छान हलवून घ्यायचंय। आता ह्या भाजीला असंच आपण 2 ते 3 मिनिट शिजवून घेणार आहोत। या भाजीला वेळ अतिशय कमी लागतो शिजण्यासाठी, कारण ऑलरेडी ती आपण शिजवून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण त्याचं जे साहित्य आहे म्हणजे भिजवलेले दाणे किंवा भिजवलेले काजू ते घालून घेणार आहोत।
हळद ह्याच्यामध्ये जास्त नाही घालायचे. हळद जर तुम्ही जास्त घातली तर भाजीचा जो रंग आहे तो काळपटपणाकडे जातो. म्हणून आपण ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर टाकणार आहोत. लाल मिरची तिखट सुद्धा तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये, पण लाल मिरचीपेक्षा जर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा करून वापरलात तर भाजीचा रंग अतिशय सुरेख आणि इंटॅक्ट राहतो. अळूची पानं तुम्ही उकडता त्यावेळेला ती फार उकडायची नाही आहे. फक्त त्याचा जो पहिला तुरटपणा किंवा जो खाजरेपणा असतो तो कमी व्हावा इतकंच त्यामागचं लॉजिक आहे. त्याच्यामध्ये खूप अगदी शिजवण्याची गरज नाही. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत भिजवलेल्या चिंचेचं पाणी. म्हणजे चिंचेचं कोळ काढून घ्यायचं आहे भिजवलेली चिंचाचा, आणि तो कोळ आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत. पान तुमचं किती खाजरं आहे हे चिरताना तुम्हाला साधारण अंदाज येतो. त्याप्रमाणे आता मी याच्यामध्ये साधारण 2 मोठे चमचे एवढा चिंचेचं पाणी किंवा चिंचेचा कोळ घातलेला आहे. हा नुसताच चिंचेचा कोळ आहे, ह्याच्यामध्ये मी कुठेही गूळ वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे. चिंचेचा कोळ घातल्यानंतर 1 ते 1.5 चमचा, 2 नव्हे 1 ते 1.5 चमचा आपण ओलं खोबरं घालायचं आहे. ओलं खोबरं हे सुद्धा ऑप्शनल आहे, पण ते जर तुम्ही घातलं तर त्याची चव फार छान येते. ह्याच्यात घालूया चवीनुसार मीठ, साधारण अर्धा ते पाऊण चमचा. जास्त मीठ घालायचं नाही, कारण पालेभाज्या आळल्यानंतर मिठाचं प्रमाण काही वेळेला जास्त होऊ शकतं. म्हणून आता ह्या भाजीमध्ये जे बेसन घालायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालणार आहात. जर तुम्हाला खूप घट्ट भाजी नको असेल तर तुम्ही बेसन कमी सुद्धा घालू शकता, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला गोळाच भाजी हवे भाकरीबरोबर खायला, हा इथे मी 1 ते 1.5 चमचा गूळ, मी इथे गूळ पावडर वापरली आहे, तुम्ही गूळ चिरून वापरला तरी सुद्धा चालेल. हे मिक्स करून घ्यायचं आहे छान. आताच भाजीचा खूप छान वास येतोय. ह्याच्यामध्ये ज्यांना लसूण आणि कांदा आवडतो त्यांनी तो घातला तरी सुद्धा चालतो, पण मला नाही आवडत जास्त कांदा लसूण वापरायला. म्हणजे सर्वच भाज्यांमध्ये नाही वापरत मी, आणि मला ही भाजी ही अशीच अगदी पारंपरिक पद्धतीने आवडते, म्हणून मी ह्याच्यामध्ये कांदा लसूण वापरलेलं नाही आहे. पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि लसूण वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालत आहे, कारण आपल्याला बेसन घालायचं आहे. अगदी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. एक कड येऊन द्यायचा आहे. एक कड आला की मग आपण ह्याच्यामध्ये बेसन घालणार आहोत. पूर्वीच्या काळी आपण आपल्या परसातच भाज्या उगवून खाण्याची पद्धत होती. हल्ली अलीकडे जागा कमी असतात किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये आपण राहतो, त्यामुळे प्रत्येक वेळेला हे शक्य होतं असं नाही. तर आपापल्या सोयीनुसार आपण बाजारात आणून तरी ह्या भाज्या खाव्यात. अत्यंत गुणकारी आणि सहज उपलब्ध होणारी अशी ही भाजी आहे. भाज्यांचं थोडंसं ज्ञान असेल तरी तुम्ही येता जाता रस्त्यांना सुद्धा चांगल्या ठिकाणी उगवलेली अशी ही तेरीची पानं काढून आणून त्याचा वापर करू शकता. जसं आपण टाकळा ही एक रानभाजी अशी आहे की ती खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, सहज उपलब्ध होते, आणि खरं तर ती आपण सगळ्यांनी पावसाळ्यात खायला हवी, पण त्याच्या तुरट चवीमुळे अनेकदा लोक ती खात नाहीत. आता ह्याला एक छान उकळी आलेली आहे, म्हणजे भाजी आपली ऑलमोस्ट होत आली आहे. बेसनातल्या गाठी मोडून घ्यायच्या
आणि हळूहळू एक एक चमचा असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट गोळा पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये बेसन घालणार आहात. खूप घट्ट आवडत असेल तर तुम्ही सगळंच्या सगळं घाला बेसन. जेवढं 2 मोठे चमचे आपण घेतले तेवढं सगळं. नसेल आवडत जास्त तर भाजी मिळून येण्यापुरतंच बेसन घातलं तरी सुद्धा चालेल. अत्यंत गुणकारी. काही लोकांना फदफद म्हणजे ओली आणि पातळ भाजी आवडत नाही, भाताबरोबर खायला आवडत नाही, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही ही भाजी अशा रीतीने करू शकता. आणि मला खूप जास्त बेसन आवडत नाही म्हणून मी ह्याच्यात थोडं घातलंय. तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही हे घालू शकता. आणि ज्यांना आळूची पातळ भाजी खूप आवडते पण डब्यामध्ये नेता येत नाही, ऑफिसमध्ये नेता येत नाही कारण ती सांडण्याची भीती असते, तर ही सेम प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण एक ॲडिशनल खोबरं घातलेलं आहे जे आपण आळूच्या फतफत्यामध्ये घालत नाही. तर हा बेस्ट ऑप्शन आहे. दोघांची चव सेमच असते, त्याच्यात काही फरक नाही आहे. फक्त ही भाजी गोळा भाजी होते आणि ती भाजी पातळ असते जी आपण भाताबरोबर खातो. आता 2 मिनिटामध्ये ही भाजी होणार आहे. 2 मिनिटं आपण त्याला झाकण ठेवूया आणि मग ही भाजी खाण्यासाठी तयार होईल. भाजी तयार झालेली आहे आणि मी ह्याच्यावरती मस्तपैकी एक तडका देणार आहे ज्याच्यामुळे ही आळूची भाजी आणखीन छान होईल. घालणार आहे 2 सुक्या मिरच्या किंवा तुमच्या आवडीनुसार 1 सुकी मिरची, भाजी ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात, थोडासा हिंग. आणि आता ही चरचरीत फोडणी आपण ओतणार आहोत आपल्या भाजीवर. अत्यंत सोपी तरीही अत्यंत चविष्ट अशी आपली ही आळूची भाजी तयार आहे. तर मैत्रिणींनो, ही भाजी नक्की करून बघा. अत्यंत सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. शिवाय थोडंसं खोबरं मी डेकोरेशनसाठी घालते आहे. आणि अशी सुंदर चविष्ट अशी आपली ही आळूची गोळा भाजी तयार झाली आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते ही भाजी. ही अत्यंत चविष्ट अशी आपली आळूची भाजी तयार.